काय तुम्ही सुद्धा एआयने थंबनेल बनवताय? थांबा, काही प्रॉब्लेम तर येणार नाही, मॉनिटायझेशनमध्ये समस्या तर येणार नाही. या सगळ्या गोष्टींची उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. जर तुम्ही सुद्धा एआयने थंबनेल बनवताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि हा व्हिडिओ बघितला नाही तर कदाचित चॅनल मॉनिटायझेशन किंवा बाकीच्या समस्या येऊ शकतात. त्याच्यामुळं काय आहे रियालिटी या सगळ्या गोष्टी बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे महत्त्वाचा आहे. पण व्हिडिओ बघण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर जेवढे जास्तीत जास्त नवीन क्रिएटर आहेत त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे सद्यस्थितीमध्ये पडतोय की तुम्हाला माहिती आहे जास्तीत जास्त कामं जी आहेत सद्यस्थितीमध्ये एआयने होत आहेत. उदाहरणार्थ जर समजा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे तर त्यावेळेस आपण एआयने थंबनेल बनवतो, एआयनं स्क्रिप्ट सुद्धा बनवू शकतो, एआयनं काही काही गोष्टी ज्या आहेत उदाहरणार्थ समजा आपण एआयची मदत घेऊन काही रिसर्च करू शकतो, काही गोष्टींबद्दल आपण रिसर्च सुद्धा करू शकतो किंवा काही गोष्टींचा आपण ॲनालिसिस करू शकतो एआयची मदतनं. मग आता जर समजा आपण आपल्या व्हिडिओचा थंबनेल जर एआयने बनवला तर त्यावेळेस आपलं चॅनल मॉनिटाईज होईल का? आपलं चॅनल मॉनिटायझेशन होताना काही प्रॉब्लेम येईल का? किंवा काही दुसरी एखादी समस्या येऊ शकते का? तर या संदर्भातच तुम्हाला सगळ्या गोष्टींबद्दल क्लिअरपणे या व्हिडिओमध्ये सांगतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती, आता जर समजा तुम्ही एआयने काही गोष्टी केल्या तर त्या एआयने कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत ते अगोदर पहिले तुम्हाला सांगतो आणि नंतर सांगतो की एआयने थंबनेल बनवल्यानंतर समस्या येईल किंवा नाही येईल. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आहे, जर तुम्ही एआयने थंबनेल बनवताय तर काही गोष्टींचं तुम्हाला भान असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, जर तुम्ही एआयने थंबनेल बनवताय तर तुमचा थंबनेल बनवताना तुम्ही थंबनेलवर जे टेक्स्ट लिहिणार आहात किंवा थंबनेलवर जे इमेज वापरणार आहात त्या कॉपीराइटेड नसल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ समजा मला एखादा फोटो थंबनेलवर वापरायचा आहे किंवा एखादी इमेज वापरायची किंवा कोणती गोष्ट वापरायची तर त्यावेळेस कॉपीराइटेड जी गोष्ट आहे ती तुम्ही थंबनेलवर वापरू शकत नाही, कॉपीराइटेड इश्यू येऊ शकतो. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे, जर तुम्ही एआयचा वापर करून थंबनेल बनवताय आणि त्याच्यामध्ये सुद्धा विशेष म्हणजे जर तुम्ही थंबनेल बनवताय आणि थंबनेलवर तुमच्या एक टेक्स्ट जे आहे म्हणजे थंबनेलमध्ये तुमच्या दुसरा आहे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये जे आहे दुसरा आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याला म्हणतात मिसलिडिंग कंटेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा जर व्हिडिओ एखाद्या टॉपिकवर आहे, त्या टॉपिकवर जो टॉपिक आहे तुमचा त्या टॉपिकशी रिलेटेड तुम्ही थंबनेलवर लिहू शकता. ठीक आहे. पण जर समजा तुमचा व्हिडिओच वेगळा आहे आणि तुम्ही थंबनेलवरच वेगळ्या प्रकारचं काही ना काही लिहिलेलं आहे तर त्यावेळेस ते जे आहे मिसलिडिंगमध्ये येतं. तशा प्रकारचं तुम्ही मिसलिडिंग कंटेंट जे आहे थंबनेलवर वापरू शकत नाही. ठीक आहे. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर समजा एआयचा वापर करून थंबनेल बनवताय किंवा एआय पासून काही गोष्टी करताय तर त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टींचं भान असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता समजा उदाहरणार्थ तुमचं चॅनल यूट्यूब चॅनल मॉनिटाईज आहे किंवा तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होणार असेल तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, एआय पासून ज्या काही गोष्टी बनवताय तुम्ही तर त्यामध्ये ह्युमन टच असला पाहिजे किंवा लो एफर्ट कंटेंट चालणार नाही. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही व्हिडिओ बनवलाय, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः आहात, त्या व्हिडिओचं कंटेंट तुमचं स्वतःचं आहे, तुमचा आवाज स्वतःचा आहे, फेस तुमचा आहे आणि नंतर तुमचा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुमच्याच आहे तर त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. पण जर समजा तुम्ही थंबनेल बनवला एआयनं, व्हॉइस सुद्धा एआय जनरेटेड आहे, क्लिप सुद्धा एआय जनरेटेड आहे, त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या सुद्धा एआय जनरेटेड आहे, त्यावेळेस मात्र तुम्हाला मॉनिटायझेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे अशा गोष्टी करू नका. ठीक आहे. तर या काही गोष्टी होत्या आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला जर हा प्रश्न पडला होता की एआयनं बनवलेला थंबनेल त्यामुळे आपल्या मॉनिटायझेशनमध्ये किंवा आपलं चॅनल मॉनिटाईज ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस प्रॉब्लेम येईल का? किंवा आपलं चॅनल मॉनिटाईज असेल तर त्यावेळेस सुद्धा आपलं समस्या येऊ शकते का? तर त्या प्रश्नाचं जो उत्तर आहे ते असं आहे, बघा माझे जास्तीत जास्त थंबनेल अगोदर मी ज्यावेळेस थंबनेल बनवायचो तर त्यावेळेस माझ्या स्वतःच्या हाताने मी थंबनेल बनवायचो पिक्सल लॅबमध्ये आणि आता जे मी थंबनेल बनवते तर ते थंबनेल बनवतोय एआयनं. तर एआयनं थंबनेल बनवणं काही चुकीचं नाहीये. त्याच्यामध्ये काही गोष्टींचं जर आपण लक्ष ठेवलं किंवा काही गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर एआयनं बनवलेला थंबनेल चालतो. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा काही गोष्टी मी ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला त्या गोष्टींचं तुम्हाला ध्यान ठेवावं लागेल. त्या गोष्टींची तुम्हाला त्या गोष्टी बघितल्यानंतरच तुम्हाला जो आहे एआयचा वापर करावा लागेल आणि एआयचा वापर करूनच तुम्ही त्या गोष्टी ज्या आहेत वापरू शकता. पण त्या गोष्टी लो एफर्ट नसल्या पाहिजे, त्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्वमेंट तुमची असली पाहिजे. अशा प्रकारचं कंटेंट तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही एआयनं थंबनेल बनवलाय तर त्यात काही हरकत नाहीये. फक्त थंबनेल जो आहे चांगला असला पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं जे कंटेंट आहे किंवा तुम्ही ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवलाय त्या टॉपिकशी रिलेटेड कंटेंट असलं पाहिजे. थंबनेल जो आहे
तुम्ही ज्या साईजमध्ये आपण युट्यूबवर थंबनेल अपलोड करतो त्या साईजमध्ये तुमचा थंबनेल असला पाहिजे. या काही लहान लहान गोष्टी आहेत त्या गोष्टींचं भान ठेवा. आणि एआयनं बनवलेला थंबनेल जो आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर जर तुम्ही नवीन क्रिएटर आहात तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ होता. आणि आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि तुम्हाला हा व्हिडिओ सुद्धा जो आहे खूप युजफुल वाटला असेल. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. कारण की खूप सारे असे नवीन जे ऑडियन्स आहे किंवा नवीन जे क्रिएटर आहेत त्यांच्या मनामध्ये हा कदाचित डाऊट असू शकतो की आपण एआयनं थंबनेल तर बनवतोय किंवा एआयनं आपण काही ना काही गोष्टी करतोय, तर त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे YouTube कम्युनिटी गाईडलाईन्स ज्या आहेत त्यांचं आपण पालन केलं पाहिजे. आणि YouTubeच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्यांचं सुद्धा आपण तंतोतंत जे आहे पालन केलं पाहिजे. तर आय होप हा जो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.